तर मी ऑगस्टमध्ये लावलेल्या जास्वंदाच्या फांदीला तेव्हा त्याला एकही पान नव्हतं, फक्त फांदी लावली होती आणि त्याच्यावरती गाईच्या शेणाचा असा बॉल करून त्या काडकीवरती लावला होता. आता त्याच्याने झाड छान ग्रो होतं, ते खत असतं झाडासाठी, त्यामुळे तर आज त्या झाडाला पानंही आली आणि महत्त्वाचं म्हणजे सहज माझं लक्ष गेलं की एक छोटीशी कळी आली. दाखवते मी तुम्हाला. ही बघा, ही छोटीशी कळी आणि हे आता एवढं झालं. जेव्हा मी लावलं होतं तेव्हा ती फक्त एवढी फांदी होती, त्याला पान फूल अजिबात नव्हतं आणि ते छान मस्त वाढले. त्याला छोटीशी छान कळी आली. हे बघून मला खूप आनंद झाला आहे की मी लावलेलं झाडाला कळी येताना पाहिली मी. मला लहानपणापासूनच झाडं लावायची खूप आवड होती. ती आवड कशी निर्माण झाली तर एकदा शाळेमध्ये वृक्षारोपणासाठी गेलो होतो. तिथे वृक्ष तर लावून आलो, झाडं तर लावून आलो, म्हणजे छोटे छोटे रोपं. पण ते लावून आल्यानंतर त्यांना पाणी कोण देत असेल, ते वाढले असेल की नाही, किंवा आपण परत नेक्स्ट टाईम जेव्हा तिथे जाऊ तेव्हा आपण लावलेलं झाड कोणतं असेल हे आपल्याला ओळखता येईल का, किंवा ते जगले असेल की नाही, असं खूप विचार आला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी. नंतर विसरून गेले. मग मामाच्या गावाला गेली तेव्हा तिथे खूप मोकळी जागा. आपण राहतो तिथे फ्लॅट सिस्टीममध्ये झाडं लावता येत नाही, त्याच्यामुळे मामाच्या घरी गेल्यावरती झाडं लावली. ती काही एवढी उगायची नाही, कारण आपल्याला माहीत नाही की ते कशी प्रकारे लावतात का, त्याला खत वापरायचं कसं, पाणी टाकायचं कसं, पाणी केव्हा टाकायचं, बरेच डिटेल्स असतात त्याचे, हे आपल्याला काहीच माहीत नाही. मी गेल्यावरती तिथे बिया लावून द्यायची आणि मग पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यावरती, पुढच्या दिवाळीच्या सुट्टीत आल्यावरती ते झाड बघायचे तर ते नसायचं. आणि झालं जरी छानसं मोठं की ते त्यानंतर एकतर कुठलं जनावर खाऊन घ्यायचं, नाही तर मग ते मरून जायचं. त्याच्यामुळे मग ते एक सुटून गेली होती ती आवड, की अरे गिवअप करून टाकलं की अरे नाही येत झाड. मग आत्ता मी जे ऑगस्टमध्ये लावलं होतं ती जास्वंदाची फांदी अशीच लावली होती. म्हटलं पावसाळा चालू आहे आणि आपल्या दारासमोर कुठलंही जास्वंदाचं झाड नाही, ती फक्त फांदी होती.